नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत SEC सॉफ्ट स्किल एनहान्समेंट कोर्स. SECचा इंग्लिशचा जो काही पेपर आहे त्याचा सिलेबस आणि त्यातला आपण फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केला आहे. तर आपण आता युनिट 2 सॉफ्ट स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याच्याकडे वळतोय. सॉफ्ट स्किल आणि व्यक्तिमत्व विकास. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्याच्यामधला फर्स्ट टॉपिक आहे. व्यक्तिमत्व विकास कसा काय करायचा? Personality is a combination of characteristics, features an individual is made up of. म्हणजे ज्या गुणवैशिष्ट्यांनी च्या समूहांनी मिश्रणाने एखाद्या व्यक्तिचित्र किंवा व्यक्ती बनलेला असतो. ती वैशिष्ट्य ती त्याचे गुण म्हणजेच काय तर व्यक्तिमत्व. These features are patterns of thoughts, feelings and behaviors that make a person unique. म्हणजे त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य असतात, वैशिष्ट्यांमधला विचार करण्याची पद्धती, त्यासोबत त्याच्या भावना आणि त्याची वर्तवणूक हे त्या माणसाला एक वेगळं रूप देत असते, बनवत असते. पर्सनॅलिटी इज द कोर विदिन द इंडिव्हिज्युअल अँड रिमेन्स फेअरली कन्सिस्टंट थ्रू आउट लाईफ. वैयक्तिक आणि सातत्य त्याच्या लाईफमध्ये असेल तर सातत्यपूर्ण शिकत राहणं हे एक महत्त्वाचा भाग पर्सनॅलिटीचा म्हणजे व्यक्तिमत्वाचा असतो. अ पर्सन्स पर्सनॅलिटी कॅन बी डिटरमाइंड फ्रॉम अ repetitive behavioral pattern in different situations, that is people respond in similar ways in a wide range of situations. म्हणजे वेगवेगळ्या परिस्थिती जरी आल्या तरी सामान्य किंवा सारख्याच सातत्यपूर्ण वर्तवणुकीमधला जो काही पॅटर्न असतो तो वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये सुद्धा सारखाच प्रतिसाद देणं त्यांना, त्यामुळं त्या माणसाची ओळख बनलेली असते आणि ती त्या बिहेवियरल पॅटर्नमुळं बनते. हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी इज लाईकली टू ब्रिंग अस सक्सेस बोथ सोशली अँड प्रोफेशनली. म्हणजे काय, सकारात्मक दृष्टिकोन आपल्या व्यक्तिचित्रामध्ये आणणं, आपण हस्तगत करणं, ते आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी मदत करतं किंवा मदत केल्यासारखे आहे. सम ऑफ द ट्रेट्स related to such a personality can be developed with conscious efforts. Some of the traits related to such personality can be developed with conscious efforts. म्हणजे ही जर पर्सनॅलिटी आपल्याला चांगली बनवायची असेल वर्तवणूक, तर ते आपण कॉन्शियसली एकदम शिकण्याच्या दृष्टिकोनातून आपण ते शिकून चांगली बनवू शकतो. तर काय काय शिकू शकतो? पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, एन्थुजियाझम फॉर वर्क, सिंग्युलर फोकस, एथिकल अप्रोच, सेल्फ डिसिप्लिन अँड परसिस्टन्स. म्हणजे सातत्य आणि स्वतःला सेल्फ डिसिप्लिन बनवणं, त्यासोबतच नैतिक जो काय आपला ॲप्रोच असला पाहिजे तो, त्यासोबतच एकदम फोकस्ड काम करणं आणि कामासाठी पॅशनेट एन्थुजियाझम असणं, हे आपण शिकून सुद्धा हस्तगत करू शकतो. इवन इफ वन कॅनॉट चेंज वन्स पर्सनॅलिटी, वन कॅन वर्क ऑन सर्टन ट्रेट्स टू इम्प्रूव्ह देम. म्हणजे प्रत्येकजणच किंवा सगळेजणच आपलं संपूर्ण व्यक्तिचित्र, व्यक्तिमत्व बदल काय करू शकत नाहीत. पण आपण स्वतःवर काम करून काही गुण किंवा सवयी आपल्या कमी करून किंवा बदलू शकतो आणि त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, अ लेझी पर्सन कॅन बिकम ॲक्टिव्ह ऑर टार्डी पर्सन कॅन बिकम पंक्च्युअल. इफ
दे रिअली विश टू चेंज देअर वेज. म्हणजे जे काही वाईट सवय असतं आपल्यामध्ये, आळशीपणा असणं, आळशीपणा सोडून सुद्धा एखादा आळशी माणूससुद्धा आळशीपणा सोडून एक चांगला ॲक्टिव्ह तत्परता दर्शक असा बनू शकतो. आणि एखादा एकदम लेट येणारा निष्काळजी माणूस हा सुद्धा वेळेचं बंधन पाळून वेळेमध्ये त्याची सर्व कामे करायला चालू करू शकतो. पण ते स्वतः तो त्याच्या इच्छेप्रमाणे त्यामध्ये बदल करू शकतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज क्रुशियल फॉर इफेक्टिव्हली employing soft skills. It is crucial in both personal and professional lives. For students who are preparing for the future career, owning their personality is of utmost importance. As students, you are in a critical moment in your life where you are defining your identities, values, and goals. Effective personal development can help you in this journey, providing holistic development. आपले जे काही व व्यक्तिमत्व विकास आहे तो सॉफ्ट स्किल शिकल्याच्या मुळं आपलं चांगल्या एम्प्लॉयमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सॉफ्ट स्किल हे व्यक्तिमत्व विकासामध्ये मदत करतात आणि महत्त्वाचा भाग किंवा योगदान देतात. त्यासोबतच त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये महत्त्वाचा भाग म्हणून कार्य करतात. आणि एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जर एखादा विद्यार्थी आपल्या भविष्यातील ध्येयासाठी प्रयत्न करत असेल किंवा तयारी करत असेल तर त्याच्या जीवनामध्ये एक चांगली पर्सनॅलिटी निर्माण करण्यासाठी किंवा व्यक्तिचित्र निर्मितीसाठी महत्त्वाचं योगदान देतं. आणि एक विद्यार्थी म्हणून तो त्याच्या ज्या काही अडचणी त्याच्या लाईफमध्ये येतात त्यांना कसं सामोरं जायचं आणि त्या सामोरं गेल्यामुळं, ते भिडल्यामुळं, तोंड दिल्यामुळं तो त्यातून त्याची वेगळी ओळख, त्यासोबतच काही मूल्य शिकतो आणि त्यामुळंच त्याचं ध्येय निश्चिती किंवा ध्येयासाठी तो तयार होतो. जे काही त्याची जर्नी असते अडथळ्यांतून त्याच्या जीवनामध्ये जे कायापालट किंवा बदल होतो आणि त्याची जी पर्सनॅलिटी चांगली बनते, जो एक्सपिरियन्स त्याला येतो त्या एक्सपिरियन्सच्या जीवावर तो त्याची वेगळी ओळख, नैतिक मूल्य आणि त्यासोबतच त्याचं ध्येय तो गाठू शकतो. इफेक्टिव्ह पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅन हेल्प यू इन दिस जर्नी. आणि हे चांगल्या जे काही व्यक्तिमत्व विकास हा त्याला त्याच्या प्रवासामध्ये मदत करतो आणि त्याला संपूर्ण किंवा परिपूर्ण विकास त्याच्या व्यक्तिचित्राचा करतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅन बी डिफाईन्ड ॲज continuous growth and improvement of an individual's character, behavior, and emotional intelligence. It comprises various elements of soft skills such as communication skills, confidence, emotional stability, and social etiquette. As students, your personality development will be greatly influenced by your education, interactions with family and friends, and extracurricular activities, and also by your mentor, teacher, elders, and other whom you look up to. म्हणजे आपला जो व्यक्तिमत्व विकास आहे त्याची जर व्याख्या करायची म्हणलं तर आपल्यामध्ये सतत सतत आपल्या व्यक्तिमत्वामध्ये वाढ होत असते, त्याच्यामध्ये बदल होत असतो आणि इम्प्रूव्हमेंट त्या कॅरेक्टरमध्ये त्या वैयक्तिक चारित्र्यासोबतच त्याची वर्तवणूक म्हणजेच बिहेवियर आणि इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता जी मध्ये सारखा बदल होत असतो आणि त्याच्यामध्ये वाढ होत असते.
हे त्याच्यामध्ये सातत्य जर असेल तर त्याला काय म्हणतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. इट कम्प्रायझेस व्हेरियस एलिमेंट्स, म्हणजे ह्या सोबतच विविध घटक सॉफ्ट स्किलचे मदत करतात किंवा शिकले पाहिजेत. तर संवाद कौशल्य म्हणा, की आपल्यामधली आत्मविश्वास, आपल्यामध्ये असलेले भावनिक स्थिरता आणि समाजामध्ये कधी कुठे कसे वर्तवणूक करायची किंवा मॅनर्स कसे असले पाहिजे, इटिकेट कसे असले पाहिजेत. आणि एक विद्यार्थी म्हणून आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये एक प्रभावशाली योगदान जर कशाचं असेल तर ते म्हणजे काय असतं, तुमचं शिक्षण, तुमच्या मित्र किंवा तुमच्या परिवारासोबत तुमची संभाषण, बोलणं, त्यासोबतच तुम्ही करत असलेल्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे शिक्षण सोडून बाकीचे जे काही तुम्ही ॲक्टिव्हिटी करता ते, आणि म्हणजे स्पोर्ट्स म्हणा, बाकीच्या अदर ॲक्टिव्हिटीज ऑल्सो. आणि तुमचे जे काही शिक्षक असतात, मेंटर असतात, त्याच्यामध्ये मग तुमचे शिक्षक, तुमचे वडीलधारी माणसं, त्यासोबतच तुम्ही ज्यांना आदर्श मानता अशी लोक, यांमुळेच एक आयडियल पर्सनचं तुम्ही इमिटेशन करता. तर त्यातून तुमची पर्सनॅलिटी ही डेव्हलप होत असते, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असते, व्यक्तिमत्व विकास घडत असतो, चारित्र्य घडत असतं. इम्पॉर्टन्स ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. या पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व विकासाचं काय महत्त्व आहे? तर वन इम्पॉर्टन्स outcome of personal development is the ability to communicate effectively in academic and professional settings. Personality development programs often train students in public speaking and listening skills, which is essential for effectively collaborating in group projects, making presentations, and networking. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची क्षमता तुमच्यामध्ये असावी आणि यावी की तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या शैक्षणिक जीवनात आणि व्यावसायिक जीवनातील विविध सिच्युएशनमध्ये चांगली बोलण्याची तुमच्यामध्ये कला विकसित होणे, ती क्षमता येणे, ही पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व विकासातला एक चांगला आउटकम आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आता ह्याच्यामध्ये पर्सनल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असतात. त्याच्यामध्ये या इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं की पब्लिक स्पीकिंग कशी करायची, की तुमच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं लिसनिंग स्किल, की ऐकण्याची जे कौशल्य असतं ते तुमच्यामध्ये विकसित होणं, किंवा जे वर्गामध्ये तुम्ही प्रेझेंटेशन देता किंवा नेटवर्किंग करता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोलॅबरेटिव्ह ग्रुप प्रोजेक्ट्स. 4-5 जणांचा ग्रुप बनवून तुम्ही टीमवर्कली काम करून ते चांगल्या प्रकारे पूर्ण करता, आणि टीमवर्क केल्यामुळे तुम्ही तुमचं काम योग्य प्रकारे करता आणि कॉपरेशन, त्यासोबत लिडरशिप आणि टीमवर्क हे तुम्ही त्याच्यामध्ये शिकता. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ॲज हेल्प्स इन बिल्डिंग कॉन्फिडन्स. डेव्हलपिंग कॉन्फिडन्स through activities such as debates and discussions help in facing challenges and foster a positive self-image. व्यक्तिमत्व विकासामध्ये तुमचा आत्मविश्वास निर्माण करणं हे आत्मविश्वास बांधण्यासाठी मदत करतं. आणि जर तुमच्यामध्ये हा आत्मविश्वास विविध कृतींच्या किंवा ॲक्टिव्हिटींच्या माध्यमातून निर्माण झाला तर तो कोणत्या होतो, तर विविध वादविवाद स्पर्धेमध्ये किंवा गटचर्चांमध्ये
जर तुम्ही सहभागी झालात तर तुम्ही विविध आव्हानांना कसं सामोरं जायचं आणि आव्हानांना सामोरं जात असताना तुमची स्वतःची सकारात्मक जी इमेज असेल, सेल्फ इमेज तुम्ही कशी निर्माण करता, तर तो एक चांगली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा भाग आहे. अनदर इम्पॉर्टंट आउटकम ऑफ द इफेक्टिव्ह पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज ॲबिलिटी टू अंडरस्टँड अँड मॅनेज इमोशन्स अँड टू मेंटेन मेंटल वेलबिंग. दिस इज ऑल्सो कॉल्ड इमोशनल इंटेलिजन्स. म्हणजे काय की यासोबतच आपल्यामध्ये समजून घेण्याची क्षमता, भावना मॅनेज कशा करायच्या त्याच्यावर हातखंडा, त्यासोबतच आपली मानसिक गोष्ट असते ती चांगली मेंटेन करणे, हे जर आपल्याला आलं तर ते आपल्या व्यक्तिमत्व विकासातला एक दुसरा चांगला भाग आउटकम आहे. आणि त्यालाच काय म्हणू आपण की इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता. इट हेल्प्स अस नेव्हिगेट स्ट्रेस, बिल्ड पेशन्स अँड develop a sense of empathy towards others, which are important traits for both personal and professional relationships. म्हणजे काय की जर तुम्हाला जो काही ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे, तो कसा हँडल करायचा, ताण आल्याच्या नंतर कोणत्या गोष्टी करायच्या आणि तुमचा तो ताण घालवायचा, म्हणजे स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे. त्यासोबतच तुमच्यामध्ये पेशन्स, संयम बांधणी आणि दुसऱ्यांच्या प्रती एक असतं शब्द इम्पॅथी, सहानुभूती. इम्पॅथी म्हणजे काय तर आपण दुसऱ्याच्या जागी, ज्याला दुःख झालं तर त्याच्या जागी उभा राहून किंवा त्याच्या व्यक्तिचित्रामध्ये स्वतःला कन्सिडर करून त्याच्या सिच्युएशनची अनुभूती घेऊन आपण त्याच्या जागी विचार करणं, ही सेन्स ऑफ एम्पॅथी टुवर्ड्स अदर्स, दुसऱ्यांविषयी असणं. आणि हे एक महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य आहे की जे आपल्याला विविध आपले नातेसंबंध ते वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये मदत करतात, महत्त्वाचे असतात. द ॲबिलिटी टू वर्क विथ अँड लीड अ टीम इज अन इम्पॉर्टंट क्रायटेरियन फॉर अ करिअर ॲडव्हान्समेंट. म्हणजे आपण एकटेच नाही तर टीमसोबत कसं काम करायचं याची जर आपल्यामध्ये क्षमता निर्माण झाली, आपल्याला त्याचं महत्त्व कळालं, तर एक जे काय ध्येय असतं आपलं ते पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची पायरी आपण पूर्ण केलेली असते आणि आपलं त्या दिशेने चांगलं पाऊल पडलेलं असतं. वन शुड वर्क ऑन वन्स पर्सनॅलिटी फॉर इफेक्टिव्हली पार्टिसिपेट इन ग्रुप प्रोजेक्ट्स, स्टुडंट बॉडीज अँड कम्युनिटी ॲक्टिव्हिटीज टू फॉस्टर लीडरशिप क्वालिटीज अँड टीमवर्क स्किल्स. की एखादा व्यक्ती त्याच्या स्वतःच्या पर्सनॅलिटी चांगली बनवण्यासाठी तो ग्रुप प्रोजेक्ट्समध्ये भाग घेतो, सहभागी होतो आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांची जी काही ग्रुप असतो त्याच्यामध्ये असलेल्या कम्युनिटी म्हणजे सामाजिक ॲक्टिव्हिटीमध्ये तो भाग घेतो, स्वतःमध्ये लीडरशिप क्वालिटी ही तयार करतो आणि टीमवर्क स्किलसुद्धा डेव्हलप करतो. ऑल दीज स्किल्स आर क्रुशियल इन डेव्हलपिंग वन्स ओव्हरऑल सोशल स्किल्स अँड नेटवर्किंग स्किल्स. आणि हे सगळं हे आत्तापर्यंत जे कौशल्य होते ते गुण, त्यासोबतच विविध सामाजिक आणि नेटवर्किंग स्किल्स आपल्यामध्ये डेव्हलप करणं आणि आपला सर्वांगीण विकास करणं हे एकदम गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. इफेक्टिव्ह सोशल स्किल्स आर द बेसिस फॉर इस्टॅब्लिशिंग मिनिंगफुल रिलेशनशिप्स
विथ वन्स फ्रेंड्स, टीचर्स अँड कलिग्स. म्हणजे काय तर चांगल्या प्रकारचं सामाजिक कौशल्य निर्माण करण्यासाठी आपले मित्र किंवा शिक्षक आणि आपल्या जवळचे मित्रपरिवार म्हणून किंवा आपल्या सोबतचे आपल्याच वयाचे समवयस्क जे व्यक्ती असतात त्यांच्या सोबत नातेसंबंध चांगल्या प्रकारे बनवणं, तयार करणं हा एक पाया समजला पाहिजे. स्ट्रॅटेजीज फॉर पर्सनल डेव्हलपमेंट, की ह्यासाठी रणनीती काय आपण कोणकोणत्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत किंवा वापर केला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण पर्सनल डेव्हलपमेंट आपली करू. आपलं काय अप्रोच असला पाहिजे, स्ट्रॅटेजीज काय असल्या पाहिजे. तर सेल्फ इव्हॅल्युएशन, पहिलं म्हणजे स्वयंमूल्यांकन. अनालाइज युअर पर्सनॅलिटी टू अंडरस्टँड युअर स्ट्रेंथ अँड एरियाज फॉर इम्प्रूव्हमेंट, की आपण आपल्या स्वतःचं ॲनालिसिस केलं पाहिजे. आपलं व्यक्तिचित्र कसं आहे आपण ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय क्षमता आहेत, बरोबर, चांगलं आपलं प्लस पॉईंट कोणता आहे आणि आपल्याला कोणकोणत्या भागांमध्ये आपल्या व्यक्तिमत्वाच्या इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. पार्टिसिपेशन इन एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, आपण फक्त अभ्यासू किडा न बनता विविध एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा आपण भाग घेणं, सहभागी होणं, समाविष्ट असणं सर्वांगीण विकासासाठी गरजेचं आहे. वर्क विथ युअर फ्रेंड्स ॲज पार्ट ऑफ क्लब्स, sport teams and other organizations to explore your interest and develop different aspects of your personality. This will also give you practical experience that classrooms learning cannot offer. म्हणजे काय की तुम्ही तुमच्या विविध मित्रपरिवारांसोबत क्लब तयार करणं, नंतर एक स्पोर्ट टीम तयार करून किंवा एखाद्या संस्था बनवून तुम्ही ती विविध गोष्टी करणं आणि त्याचसोबत तुम्ही तुमची आवड निवड ही शोधणं आणि ती आपल्या व्यक्तिमत्वाची विविध अंगे कसे विकसित होतील यासाठी प्रयत्न करणं. त्याचबरोबर प्रॅक्टिकल बेसवर फक्त क्लासरूम पुस्तकी किडा न बनता क्लासरूमच्या बाहेरही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेणं आणि जे की क्लासरूममध्ये आपल्याला शिकायला भेटत नाही आणि फक्त बाहेरच प्रॅक्टिकल तत्वावरच आपल्याला ती लर्निंग बाय डुईंग हे आपल्याला अनुभव मिळत असतो. तर तो पुस्तकाच्या बाहेर जाणं आहे आणि तो लाईफ जगण्यासाठी महत्त्वाचा आहे. तो शिकणं, फाइंड राईट मेंटॉर अँड सीक गायडन्स, म्हणजे चांगले शिक्षक शोधणं आणि त्यांचं मार्गदर्शन घेणं. You may find good mentors among faculty members, industry professionals, and senior students who may offer valuable insight, advice, and support. Your mentor should be the model for students in terms of physical appearance, gesture, and postures, communication skills, values, and morals that are expected from the students. They themselves should have developed all the positive personality traits and guide the students efficiently and effectively. का तर विविध योग्य असा मार्गदर्शक शोधून त्याचं मार्गदर्शन मिळवणं आणि मार्गदर्शक जर चांगला असेल ते मार्गदर्शक तुम्ही मग कुठं शोधू शकता. तर तुमच्याच कॉलेज किंवा संस्थेमध्ये एक फॅकल्टी मेंबर असू शकतो किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये उद्योगधंद्यामध्ये त्याने यश मिळवलेलं असेल, तो प्रोफेशनल असेल, व्यावसायिक असेल, तुमचा एखादा सिनियर मित्र असेल, त्यासोबतच जे काही लोक असतात ते त्या फेजमधून गेलेले असतात
जिथं तो ज्यासाठी ज्या पोस्टसाठी किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे जी बनायची, त्या क्षेत्रातून ते त्या अवस्थेतून गेलेले असतात. त्यामुळे त्यांना अनुभव असतो. ते तुम्हाला चांगल्या प्रकारचं बहुमूल्य असं अनमोल असं योगदान, ज्ञान, नंतर ॲडवाईस, सजेशन देऊ शकतात आणि एक सपोर्ट म्हणून पण ते तुमचं बनवू शकतात. त्यासोबतच तुम्ही त्यांच्याकडे बघून एक रोल मॉडेल त्यांच्याकडे बघून त्यांना बनवून तुम्ही फिजिकल अपेअरन्स म्हणजे राहण्याची टापटीप, नंतर गेस्चर, पोश्चर्स म्हणजे बोलण्यामध्ये हावभाव, हातवारे कसे करायचे हे, नंतर संभाषण कौशल्य, नीतिमूल्य, नैतिकता, हे जीवनमूल्य हे शिकणं आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्या सकारात्मक चारित्र्य बनवण्यामध्ये कोणकोणते वैशिष्ट्य आणि गुण निर्माण केले ते ॲनालाइज करून किंवा त्यांचे शोधून आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन ते चांगल्या प्रकारे आपले हस्तगत करून किंवा प्रावीण्य मिळवणं आपलं काम आहे. पार्टिसिपेशन इन वर्कशॉप अँड ट्रेनिंग प्रोग्रॅम्स युनिव्हर्सिटीज म्हणजे काय तर विविध जे काही वर्कशॉप, कार्यशाळा आणि ट्रेनिंगसाठी प्रोग्राम घेतले जातात. तर त्याच्यामध्ये आपलं योगदान देणं आणि सहभागी होणं, त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि ते आपल्या पर्सनॅलिटीमध्ये एक प्लस पॉईंट ॲड करतं, की आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. युनिव्हर्सिटीज अँड अदर ऑर्गनायझेशन्स ऑफन ऑफर वर्कशॉप्स अँड ट्रेनिंग सेशन्स ऑन टॉपिक्स सच ॲज पब्लिक स्पीकिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट अँड लीडरशिप. You may also find many online programs that help with aspect of personal development. म्हणजे काय की जे वर्कशॉप, कार्यशाळा ह्या युनिव्हर्सिटीज आणि विविध संस्था ह्या अनेक वेळेला आपल्याला ऑफर करतात, की त्या कार्यशाळांमधून आणि ट्रेनिंग सेशन्समधून विविध टॉपिक डिस्कस केले जातात. तर त्याच्यामध्ये असतं पब्लिक स्पीकिंग कसं करायचं, नंतर स्ट्रेस मॅनेजमेंटवरती आणि लीडरशिप, नेतृत्व गुण आपल्यामध्ये आणण्यासाठी सॉफ्ट स्किलचा भाग आहे. ते शिकण्यासाठी आपल्याला वर्कशॉप युनिव्हर्सिटीचे आणि अदर विविध संस्थांचे आपण जर वर्कशॉप अटेंड केले तर आपल्याला खूप काही शिकायला मिळू शकतं. आणि असंच आहे की आपण आता डिजिटल युगामध्ये जगतो आणि त्याच्यामुळंच ऑनलाईन प्रोग्राम, इव्हेंटसुद्धा आपल्याला आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी मदत करू शकतात. आपण ते शोधले पाहिजेत. इथेच थांबूया. नेक्स्ट टॉपिक आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड सेल्फ कॉन्फिडन्स. हे आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघूया.